श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 78वा भाग. अक्कलकोटचे राजे मालोजी यांना वेदांत ऐकण्याचा छंद. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांनी दरबारात रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हळळीकर अशा विद्वान मंडळीची नेमणूक केली होती. राजवाड्यात नित्य वेदांत चर्चा चालत असे. त्यातच मालोजी राजांनी विष्णुबुवा ब्रह्मचार्यांची कीर्ती ऐकली व त्यांना सन्मानपूर्वक अक्कलकोटला पाचारण केले होते. विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजे एक प्रस्तच होते. त्यांची विद्वत्ता थोर होती. मुंबईस समुद्रकाठी जाहीर भाषणे आणि वाद करून त्यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या समाजघातकी कारवायांना प्रतिबंध निर्माण केला होता. विष्णुबुवांची विचारवंत म्हणून ख्याती होती. त्यांनी भावार्थ सिंधू, वेदांत धर्मप्रकाश, भगवद्गीता, सेतुबंधनी टीका असे अनेक महत्वाचे ग्रंथ लिहिले होते. वेदांताचे गाढे अभ्यासक व देव आणि देशधर्माची प्रतिमा सतत उज्ज्वल राहण्यासाठी प्रयत्न करणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. विष्णुबुवांचे आगमन झाले हे समजतात मालोजीराजे स्वतः त्यांचे स्वागत करायला पुढे गेले. अदबीने आणि आदराने विष्णुबुवांना त्यांच्या पारसी शिष्यासह दरबारात आणले होते. विष्णुबुवा, तुमच्या पदस्पर्शाने आज खरोखरच अक्कलकोट पुनीत झाले. मालोजी राजे विष्णुबुवासमोर नम्र होत म्हणाले होते. राणीसाहेबांनी विष्णुबुवांना नमस्कार केला होता. दरबारात हजर असलेले प्रत्येकजण विष्णुबुवाच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाला होता. चिंतोपंत टोळी दरबारात हजर होते. विष्णुबुवा मात्र काहीशे रागातच होते. आगत स्वागत होत असतानाच ते तीव्र स्वरात राजाला म्हणाले होते, राजा, राज्यकारभार करताना तू फार गाफील राहिला आहेस असे आमचे मत आहे. केवळ मालोजी राजे आणि राणीसाहेबच नव्हे तर सारा दरबार त्या टोचणीने चमकला होता. विष्णुबुवा, आमच्याकडून काही चूक झाली का? मालोजी राजेने विचारले होते. चूक नव्हे, गहन चूक झाली, विष्णुबुवा तिखट स्वरात बोलले होते. राजा, तुझ्या राज्यात स्वतःचे अवडंबर माजवून लोकांना चुकीच्या मार्गावर नेणारा भोंदू स्वामींचे प्रस्थ माजले आहे आणि तरीही तू स्वस्थच आहेस. विष्णुबुवांनी स्वामी समर्थांचा उल्लेख केला होता हे प्रत्येकाच्या लक्षात आले. अर्थात बहुतेकांना त्यांनी स्वामींना भोंदू म्हटले हे रुचले नव्हते. राणीसाहेबांनी तर खात्री करून घेण्यासाठी अदबीने विचारले होते, आपण स्वामी समर्थाबद्दल बोलत आहात? होय, मी त्याच स्वामीबद्दल बोलतो होतो. विष्णुबुवांच्या शब्दाला अहंकार दर्प येत होता. स्वतःचा जय जयकार करून घेत होती स्वारी. 4 माणसं गोळा करून स्वतःभोवती आरती ओवाळून घेतली होती. कोणी देव होत नसतो. राणी, राजा ती अशा भोंदूंना राज्यात थारा देता येत नाही. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.